पाठ क्रमांक 3. विजेची मूलभूत तत्त्वे. फंडामेंटल कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. परिचय. इंट्रोडक्शन. सध्याच्या युगामध्ये ज्याला विजेची माहिती नाही अशी एकही व्यक्ती या जगात सापडणे शक्य नाही. वीज मानवास मिळालेले वरदान असून आज प्रत्येक क्षेत्रामध्ये विजेचा वापर या ना त्या कारणास्तव केला जात आहे. म्हणून विद्युत क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला विजेची सखोल माहिती असणे जरुरीचे आहे. साहजिकच काही ठिकाणी विजेबाबत असणाऱ्या पारंपरिक कल्पना तर काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स युगातील कल्पना यामध्ये साकार झालेल्या दिसतील. मूलभूत व्याख्या. बेसिक डेफिनेशन्स. विद्युत. इलेक्ट्रिसिटी. पदार्थातील अणूमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक स्वरूपात असणाऱ्या अदृश्य ऊर्जेला विद्युत म्हणतात. या ऊर्जेचे रूपांतर उष्णता, प्रकाश, रासायनिक आणि चुंबकीय ऊर्जेत करता येते. पदार्थ. मॅटर. ज्या वस्तूला वजन असून जी जागा व्यापते आणि ज्याची इंद्रियास जाणीव होते त्या वस्तूला पदार्थ म्हणतात. पदार्थ घनरूप, द्रवरूप आणि वायुरूप अवस्थेत आढळतात. उदाहरणार्थ तांबे, ट्रान्सफॉर्मर ऑइल. मूलद्रव्ये. एलिमेंट्स. ज्या पदार्थाचे रासायनिक प्रक्रियेने विघटन करता येत नाही अशा पदार्थांना मूलद्रव्ये म्हणतात. मूलद्रव्यांचे कितीही लहानात लहान कण केले तरी त्यांच्या अतिसूक्ष्म कणात दुसरा पदार्थ आढळून येत नाही. उदाहरणार्थ तांबे आणि चांदी. संयुगे. कंपाऊंड्स. दोन किंवा दोनपेक्षा अधिक मूलद्रव्यांच्या विशिष्ट प्रमाणातील रासायनिक मिश्रणाने तयार झालेल्या पदार्थांना संयुगे म्हणतात. उदाहरणार्थ हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांपासून तयार झालेले पाणी. मिश्रण. मिक्सचर. दोन अथवा त्यापेक्षा अधिक पदार्थ रासायनिक क्रिया न होताच कोणत्याही प्रमाणात एकत्र मिसळले असता त्यापासून तयार झालेल्या पदार्थाला मिश्रण म्हणतात. उदाहरणार्थ मीठ मिश्रित पाणी. रेणू. मॉलिक्युल्स. पदार्थाचे सर्व गुणधर्म अंगी असलेल्या आणि स्वतंत्र अस्तित्व असणाऱ्या लहानात लहान कणास रेणू म्हणतात. रेणूचे रासायनिक पद्धतीने विभाजन केले असता त्यापासून मूलद्रव्ये वेगळी होतात. अणू. ॲटम. मूलद्रव्यांचे सर्व भौतिक आणि रासायनिक गुणधर्म अंगी असलेल्या पदार्थाच्या सूक्ष्मतम कणास अणू म्हणतात. अणूची रचना. ॲटॉमिक स्ट्रक्चर. कोणत्याही मूलद्रव्यांच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असे 3 मूलकण असतात. अणूच्या केंद्रस्थानाला न्यूक्लियस म्हणतात. यामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. प्रोटॉन्सवर पॉझिटिव्ह चार्ज असून ते इलेक्ट्रॉन्सपेक्षा 1837 पटीने जड असतात. हे इलेक्ट्रॉन्सना आकर्षितात. पुढे अणुक्रमांक, मूलद्रव्यांचे नाव आणि संज्ञा दर्शविणारा तक्ता दाखवलेला आहे. न्यूक्लियसमध्येच प्रोटॉन्सच्या सान्निध्यात न्यूट्रॉन्स असतात. ते आकाराने प्रोटॉन्स एवढेच असतात परंतु त्यावर कोणत्याही प्रकारचा चार्ज नसतो. हे कार्यात भाग घेत नाहीत. न्यूक्लियसभोवती फिरणाऱ्या मूलकणांना इलेक्ट्रॉन्स म्हणतात. प्रोटॉन्सच्या तुलनेत इलेक्ट्रॉन्स आकाराने लहान असून त्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो. हे न्यूक्लियसच्या भोवती निरनिराळ्या पातळीवर असणाऱ्या वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार कक्षेतून फिरतात. प्रत्येक अणूमध्ये नैसर्गिकरित्या समसमान पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस असल्याने ते न्यूट्रल अवस्थेत असतात. प्रत्येक अणूमध्ये प्रोटॉन्सच्या एवढेच इलेक्ट्रॉन्स असतात परंतु प्रत्येक पदार्थानुसार अणूतील प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्सची संख्या बदलते. अणूच्या न्यूक्लियसभोवती गोलाकार किंवा अंडाकृती कक्षा असतात. न्यूक्लियसपासून सर्वात जवळच्या कक्षेला पहिली कक्षा म्हणतात. तिच्यासाठी के हे अक्षर वापरतात. यापुढे येणाऱ्या कक्षांना अनुक्रमे एल, एम, एन, ओ, पी आणि क्यू ही अक्षरे वापरतात. कोणत्याही अणूमध्ये जास्तीत जास्त 7 कक्षा असू शकतात. प्रत्येक कक्षेमध्ये ठराविक प्रमाणातच इलेक्ट्रॉन्स सामावू शकतात. एका कक्षेत सामावणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ही त्या कक्षेच्या क्रमाच्या वर्गाच्या दुप्पट असते. उदाहरणार्थ दुसऱ्या कक्षेत सामावणाऱ्या इलेक्ट्रॉन्सची संख्या काढताना
2^2 × 2 = 8 इतकी असते. यावरून असे म्हणता येईल की पहिल्या कक्षेत जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त 2चा वर्ग × 2 = 8 इलेक्ट्रॉन्स, तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त 3चा वर्ग × 2 = 18 इलेक्ट्रॉन्स, चौथ्या कक्षेत जास्तीत जास्त 4चा वर्ग × 2 = 32 इलेक्ट्रॉन्स, पाचव्या कक्षेत जास्तीत जास्त 5चा वर्ग × 2 = 50 इलेक्ट्रॉन्स, सहाव्या कक्षेत जास्तीत जास्त 6चा वर्ग × 2 = 72 इलेक्ट्रॉन्स आणि सातव्या कक्षेत जास्तीत जास्त 7चा वर्ग × 2 = 98 इलेक्ट्रॉन्स असतात. प्रत्येक कक्षेत तिच्या ठराविक क्षमतेपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स सामावले जात नाहीत. प्रत्येक अणूच्या शेवटच्या कक्षेला अंतिम कक्षावलय, संयोजक कवच उर्फ आउटर व्हॅलन्स शेल म्हणतात आणि यामधील इलेक्ट्रॉन्सला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स अथवा फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणतात. न्यूक्लियसच्या सर्वात जवळ असलेल्या कक्षेतील इलेक्ट्रॉन्सवर असणाऱ्या आकर्षणाचे प्रमाण सर्वात अधिक आणि शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन्सवर आकर्षणाचे प्रमाण सर्वात कमी असते. प्रत्येक इलेक्ट्रॉन्सवर निगेटिव्ह चार्ज असला तरी त्यांची एनर्जी लेव्हल वेगवेगळी असते. न्यूक्लियसच्या जवळील कक्षेत भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉन्सची एनर्जी लेव्हल कमी असून शेवटच्या कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सची एनर्जी लेव्हल सर्वात जास्त असते. अशा कक्षेतील इलेक्ट्रॉन्सना आणखी पूरक एनर्जी दिली असता ते आपली कक्षा सोडून पुढच्या कक्षेत घुसतात. हीच गोष्ट अंतिम इलेक्ट्रॉन्सच्या बाबतीत घडली असता ते इलेक्ट्रॉन्स मुक्त होऊन वीज निर्मिती होते. इलेक्ट्रॉन्सच्या वहनामुळे वीज निर्मिती होत असली तरी तिच्याकडून एखादे कार्य करून घेण्याकरिता ती प्रवाही बनविणे गरजेचे असते. प्रत्येक इलेक्ट्रॉन्समध्ये अशा प्रकारची ऊर्जा असते की ज्यामुळे विवक्षित परिणाम घडून येऊ शकतो. साधारण स्थितीत इलेक्ट्रॉन्स हे इस्तता फिरत असल्याने वीज निर्मिती होत नाही. मात्र सर्व इलेक्ट्रॉन्स एकाच दिशेने भ्रमण करू लागल्यास इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह निर्माण होऊन त्यातून कार्य करण्याइतकी शक्ती निर्माण होते. इलेक्ट्रिसिटी मूलभूत कणांमध्ये नैसर्गिक स्वरूपात विद्युतभार संचित करणाऱ्या पदार्थाच्या गुणधर्मास इलेक्ट्रिसिटी म्हणतात. इलेक्ट्रिसिटीचा वेग 2,97,842 किलोमीटर/सेकंद असतो. विजेचे स्वरूप. नेचर ऑफ इलेक्ट्रिसिटी. प्रत्येक पदार्थाच्या अणूमध्ये असणारी प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्सची संख्या समसमान असल्याने अणू भारविरहित अवस्थेत असतो. त्यामुळे तो उदासीन न्यूट्रल असतो. उदाहरणार्थ, तांब्याच्या अणूमध्ये पॉझिटिव्ह 29 प्रोटॉन्स आणि निगेटिव्ह 29 इलेक्ट्रॉन्स असल्याने तो अणू उदासीन असतो. एखाद्या अणूमधील नैसर्गिक इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढविली असता त्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन्सचे तुलनात्मक प्रोटॉन्सची असणारे प्रमाण अधिक झाल्याने तो अणू निगेटिव्हली चार्ज्ड होतो. त्याचप्रमाणे अणूमधील इलेक्ट्रॉन्सची संख्या कमी केली असता तो अणू पॉझिटिव्ह चार्ज होतो. विद्युत व्याख्या. इलेक्ट्रिक डेफिनेशन्स. विद्युत पातळी इलेक्ट्रिक पोटेन्शियल. एखादा कंडक्टर नैसर्गिक अवस्थेत असताना त्यातील सर्व अणू सुप्त अवस्थेत असतात. अशावेळी दोन्ही टोकांमध्ये विद्युत पातळी 0 असून या अणूवर कोणत्याही प्रकारचा चार्ज नसतो. ज्यावेळी कंडक्टर चुंबकीय क्षेत्राने छेदला जातो त्यावेळी कंडक्टरमधील एका बाजूचे इलेक्ट्रॉन्स खेचले जाऊन ती बाजू पॉझिटिव्ह होते आणि कंडक्टरच्या दुसऱ्या बाजूकडे इलेक्ट्रॉन्स ढकलले जाऊन ती बाजू निगेटिव्हली चार्ज होते. अशा प्रकारे कंडक्टरची एक बाजू पॉझिटिव्हली चार्ज होऊन दुसरी बाजू निगेटिव्हली चार्ज झाल्याने कंडक्टरच्या दोन टोकांमध्ये विद्युत पातळी निर्माण होते. दोन असमान चार्जमधील विद्युत फरकाला विद्युत पातळी असे म्हणतात. इलेक्ट्रिक चार्ज. अणूमधील नैसर्गिक इलेक्ट्रॉन्सची संख्या कमी अथवा जास्त होण्यास इलेक्ट्रिक चार्ज म्हणतात. हा क्यू या अक्षराने दर्शवितात. याची युनिट कुलोम्ब असून सी हे अक्षर वापरतात. 1 कुलोम्ब बरोबर 6.242 × 1018 इलेक्ट्रॉन्स.
IS पद्धतीत कुलोम्ब ॲम्पियर पर सेकंदामध्ये मोजतात, त्यासाठी AS हे अक्षर वापरतात. Q बरोबर I गुणुले T, यामध्ये Q बरोबर इलेक्ट्रिक चार्ज कुलोम्बमध्ये, I बरोबर करंट ॲम्पियरमध्ये आणि T बरोबर टाईम सेकंदामध्ये. विद्युत दाब, इलेक्ट्रिक प्रेशर. एखाद्या कंडक्टरमधील इलेक्ट्रॉन्स अथवा विद्युत ऊर्जा खेचून ती दुसऱ्या बाजूस ढकलण्यासाठी लागणाऱ्या प्रेरणेला दाबाला विद्युत दाब म्हणतात. यासाठी E किंवा V हे अक्षर वापरतात. याचे एकक व्होल्ट असून त्यासाठी V हे अक्षर वापरतात. व्होल्टेज मोजण्यासाठी व्होल्टमीटर पॅरललमध्ये जोडतात. युनिट व्होल्ट. 1 ओहम रेझिस्टन्समधून 1 ॲम्पियर दराने करंट वाहण्यासाठी जितका EMF लागतो त्यास युनिट व्होल्ट 1 व्होल्ट म्हणतात. यासाठी V हे चिन्ह वापरतात. 1 किलो व्होल्ट बरोबर 1 kV बरोबर 1000 व्होल्ट बरोबर 10⁻³ व्होल्ट. 1 मिली व्होल्ट बरोबर 1 MV बरोबर 1/1000 व्होल्ट बरोबर 10⁻³ व्होल्ट. 1 मायक्रो व्होल्ट बरोबर 1 मायक्रो व्होल्ट बरोबर 1/10 लाख व्होल्ट बरोबर 10⁻⁶ व्होल्ट. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. कंडक्टरच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ऊर्जेचे अथवा इलेक्ट्रॉन्सचे वहन होण्यासाठी लागणाऱ्या दाबाला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, विद्युत दाब किंवा इलेक्ट्रिकल प्रेशर म्हणतात. यासाठी EMF हे अक्षर वापरतात. याचे एकक व्होल्ट असून याकरिता V किंवा E हे अक्षर वापरतात. पोटेन्शियल डिफरन्स. सर्किटमधील कोणत्याही दोन बिंदूंमधील विद्युत पातळीला पोटेन्शियल डिफरन्स म्हणतात. यासाठी PD हे अक्षर वापरतात. याचे एकक व्होल्ट असून यासाठी V हे अक्षर वापरतात. रेझिस्टन्स. सर्किटमधून वाहणाऱ्या करंटला होणाऱ्या अडथळ्यास रेझिस्टन्स म्हणतात. पदार्थाचा असा गुणधर्म की तो त्यामधून वाहणाऱ्या करंटला अडथळा निर्माण करतो त्यास रेझिस्टन्स म्हणतात. यासाठी R हे अक्षर वापरतात. याचे एकक ओहम असून त्यासाठी ओहम हे सांकेतिक चिन्ह वापरतात. युनिट ओहम. 1 व्होल्ट विद्युत दाब असताना 1 ॲम्पियर दराचा करंट मर्यादित ठेवण्यासाठी जितका रेझिस्टन्स आवश्यक असतो त्यास युनिट ओहम 1 ओहम रेझिस्टन्स म्हणतात. 1 किलो ओहम बरोबर 1000 ओहम बरोबर 10⁻³ ओहम. 1 मिली ओहम बरोबर 1/1000 ओहम बरोबर 10⁻³ ओहम. 1 मेगा ओहम बरोबर 10 लाख ओहम बरोबर 10⁻⁶ ओहम. 1 मायक्रो ओहम इज इक्वल टू 1/10 लाख ओहम बरोबर 10⁻⁶ ओहम. रेझिस्टन्सची ओहमिक मूल्यावरून होणारी वर्गवारी. क्लासिफिकेशन ऑफ रेझिस्टन्स अकॉर्डिंग टू द बेसिक ऑफ ओहमिक व्हॅल्यू. लो रेझिस्टन्स अल्प विरोध 1 ओहम किंवा त्यापेक्षा कमी. मीडियम रेझिस्टन्स मध्यम विरोध 1 ओहम ते 100 किलो ओहमपर्यंत. हाय रेझिस्टन्स उच्च विरोध 100 किलो ओहम ते 1 मेगा ओहमपर्यंत. एक्स्ट्रा हाय रेझिस्टन्स अतिउच्च विरोध 1 मेगा ओहमपेक्षा पुढे. कंडक्टन्स. सर्किटमधून वाहणाऱ्या करंटला सहाय्य करणाऱ्या पदार्थाच्या गुणधर्मास कंडक्टन्स म्हणतात. हा रेझिस्टन्सच्या उलट असतो. रेझिस्टन्स जास्त असल्यास कंडक्टन्स कमी असतो किंवा रेझिस्टन्स कमी असल्यास कंडक्टन्स जास्त असतो. कंडक्टन्ससाठी G हे अक्षर असून एकक म्हो आणि IS पद्धतीतील एकक सिमेन्स S आहे. इलेक्ट्रिक करंट. कंडक्टरला सप्लाय देताच त्यामधून वाहणाऱ्या ऊर्जेला करंट म्हणतात. हा करंट जनरेटरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडून लोडमार्फत जनरेटरच्या निगेटिव्ह टर्मिनलकडे वाहतो. यालाच कन्व्हेन्शनल करंट म्हणतात. यासाठी I हे अक्षर वापरतात. याचे एकक ॲम्पियर असून यासाठी A हे अक्षर वापरतात. ॲम्पियर मीटर नेहमी सिरीजमध्ये जोडतात.
या पुस्तकातील संपूर्ण थिअरी याच तत्वावर आधारित आहे. इलेक्ट्रॉन्स थिअरीनुसार इलेक्ट्रॉन्सच्या वहनास इलेक्ट्रॉनिक्स करंट म्हणतात. हा करंट जनरेटरच्या निगेटिव्ह टर्मिनलकडून लोडमार्फत पुन्हा जनरेटरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे वाहतो. ही कल्पना इलेक्ट्रॉनिक्स शास्त्रामध्ये रूढ झाली आहे. एम्पियर. इलेक्ट्रॉन्स अथवा विद्युत ऊर्जेच्या वहनाच्या दरास एम्पियर म्हणतात. यासाठी ए हे अक्षर आहे. एम्पियर हे करंट मोजण्याचे एकक आहे. 1 किलो एम्पियर बरोबर 1000 एम्पियर बरोबर 10³ एम्पियर. 1 मिली एम्पियर बरोबर 1/1000 एम्पियर बरोबर 10⁻³ एम्पियर. 1 मायक्रो एम्पियर बरोबर 1/10,00,000 एम्पियर बरोबर 10⁻⁶ एम्पियर. युनिट एम्पियर. 1 व्होल्ट विद्युतदाबाखाली 1 ओहम रेझिस्टन्समधून जितका करंट वाहतो त्यास 1 एम्पियर करंट म्हणतात. टर्मिनल व्होल्टेज. उपकरण अथवा साधन यांच्या 2 टोकामध्ये मिळणाऱ्या व्होल्टेजला टर्मिनल व्होल्टेज म्हणतात. यासाठी VT हे अक्षर असून एकक व्होल्ट आहे. याकरिता V हे अक्षर वापरतात. हा नेहमी EMF पेक्षा कमी असतो. EMF बरोबर VT + VD. यामध्ये EMF बरोबर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स व्होल्टमध्ये, VT बरोबर टर्मिनल व्होल्टेज व्होल्टमध्ये, VD बरोबर व्होल्टेज ड्रॉप व्होल्टमध्ये. व्होल्टेज ड्रॉप. वायरचा रेझिस्टन्स आणि उपकरणांचा रेझिस्टन्स यामधून करंट वाहत असताना त्यामध्ये खर्च होणाऱ्या व्होल्टेजला व्होल्टेज ड्रॉप म्हणतात. यासाठी VD हे अक्षर वापरतात. याचे एकक व्होल्ट असून याकरिता V हे अक्षर वापरतात. वायरचा रेझिस्टन्स मध्यम असल्याने तिच्यामध्ये होणाऱ्या व्होल्टेज ड्रॉपचे प्रमाण अल्प असते. वायरच्या रेझिस्टन्सच्या तुलनात्मक उपकरणांचा रेझिस्टन्स जास्त असल्याने त्यामध्ये जास्त प्रमाणात व्होल्टेज ड्रॉप होतो. VD बरोबर EMF वजा PD. यामध्ये VD बरोबर व्होल्टेज ड्रॉप व्होल्टमध्ये, EMF बरोबर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स व्होल्टमध्ये आणि PD बरोबर पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टमध्ये. व्होल्टमीटर आणि एममीटरची जोडणी. कनेक्शन ऑफ व्होल्टमीटर अँड एममीटर. व्होल्टेज मोजण्यासाठी व्होल्टमीटर वापरतात. व्होल्टमीटर सप्लायच्या पॅरललमध्ये आणि एममीटर लोडच्या सिरीजमध्ये जोडतात. व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स उच्च असल्याने तो पॅरललमध्ये जोडला तरी जळत नाही. करंट मोजण्यासाठी एममीटर वापरतात. एममीटरचा रेझिस्टन्स अल्प असल्याने तो पॅरललमध्ये जोडल्यास जळतो. इलेक्ट्रिक सप्लायचे प्रकार. टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय. DC सप्लाय, AC सप्लाय. DC सप्लाय. ज्या सप्लायच्या व्होल्टेज आणि करंटच्या दिशेत बदल होत नाही त्यास DC सप्लाय म्हणतात. यामध्ये ऑन करता क्षणी व्होल्टेजच्या 0 पातळीत वाढ होऊन ती क्षणार्धात 230 व्होल्ट पातळी गाठते. स्विच ऑफ केल्यानंतर ती पातळी 0वर येते. DC सप्लायसाठी बरोबर हे चिन्ह वापरतात. DC सप्लाय निर्माण करण्यासाठी सेल, बॅटरी किंवा DC जनरेटरचा उपयोग करतात. AC सप्लाय. ज्या सप्लायच्या व्होल्टेज आणि करंटच्या मूल्यात ठराविक अंतराने सतत बदल होत असतात आणि त्यांची दिशाही बदलत असते त्याला AC सप्लाय म्हणतात. यामध्ये करंट फेजकडून न्यूट्रलकडे वाहतो. या करंटची चाल नागमोडी असते. AC सप्लाय निर्माण करण्यासाठी अल्टरनेटरचा उपयोग करतात. भारतात AC सप्लायची फ्रिक्वेन्सी प्रति सेकंद 50 हर्ट्झ आहे. पोलॅरिटी टेस्ट. सर्वसाधारण घरगुती उपयोगासाठी 2 तारांनी विजेचा पुरवठा केला जातो. करंट DC असल्यास ज्या वायरमधून लोडकडे करंट नेला जातो तिला पॉझिटिव्ह आणि जिच्यातून लोडकडून करंट परत आणला जातो तिला निगेटिव्ह म्हणतात. AC करंट असल्यास त्या वायर्सना अनुक्रमे फेज आणि न्यूट्रल म्हणतात. DC मधील पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वायर्स ओळखण्याच्या पुढील 4 पद्धती आहेत. व्होल्टमीटर पद्धत, पाण्याची पद्धत, बटाट्याची पद्धत, टेस्ट लॅम्प पद्धत. व्होल्टमीटर पद्धत. या पद्धतीमध्ये मूव्हिंग कॉइल व्होल्टमीटर वापरतात.
व्होल्टमीटरच्या टर्मिनल्सला कोणती वायर कोठे जोडणे आवश्यक आहे याच्या खुणा असतात. मीटरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला पॉझिटिव्ह वायर आणि निगेटिव्ह टर्मिनलला निगेटिव्ह वायर जोडल्यास व्होल्टमीटर काही रीडिंग दाखविते, अन्यथा काटा उलटा फिरतो. यावरून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वायर्स सहज शोधून काढता येईल. पाण्याची पद्धत, वॉटर मेथड. या पद्धतीला वॉटर टेस्ट असेही म्हणतात. पोलॅरिटी शोधून काढण्याची ही दुसरी पद्धत आहे. या पद्धतीमध्ये एका काचेच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडे ॲसिड अथवा मीठ टाकतात. DC सप्लायच्या 2 वायर्स त्यात बुडवितात. ज्या वायर्सच्या टर्मिनलला बुडबुडे येतील ती निगेटिव्ह वायर असते. बटाट्याची पद्धत, पोटॅटो मेथड. या पद्धतीमध्ये एका मोठ्या बटाट्याचे 2 भाग करतात. या बटाट्यामध्ये DCच्या पुरवठ्याच्या 2 वायर्स एकमेकींपासून सुमारे 1 सेंटीमीटर अंतरावर ठेवून खोचतात. ज्या वायरच्या टर्मिनलजवळ बटाट्यावर निळसर रंग तयार होईल ती वायर पॉझिटिव्ह असते. टेस्ट लॅम्प पद्धत. ज्या पुरवठा पद्धतीत निगेटिव्ह न्यूट्रल वायर अर्थ केलेली आहे अशाच ठिकाणी या पद्धतीचा वापर करता येतो. टेस्ट लॅम्पचे एक टर्मिनल अर्थिंगला जोडतात आणि दुसरे टर्मिनल आळीपाळीने एका टर्मिनलला जोडतात. अशावेळी ज्या टर्मिनलवर टेस्ट लॅम्प लागतो ते फेज असते. विद्युत प्रवाहाचे परिणाम, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. कंडक्टरच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे ऊर्जेचे स्थलांतर होऊ लागले की विद्युत ऊर्जेचे रूपांतर इतर ऊर्जेत होते. यालाच विद्युत प्रवाहाचे परिणाम म्हणतात. उष्णताजनक परिणाम, हीटिंग इफेक्ट. उष्णता ही एक प्रकारची ऊर्जा असून तापमान हा तिचा दृश्य परिणाम आहे. एखाद्या कंडक्टरमधून करंट वाहू लागताच त्यामध्ये उष्णता निर्माण होते. यालाच विद्युत प्रवाहाचा उष्णताजनक परिणाम म्हणतात. विविध प्रकारच्या इलेक्ट्रिक हीटिंग अप्लायन्सेसमध्ये या तत्त्वाचा उपयोग केला जातो. तापमान, टेम्परेचर. एखाद्या पदार्थाला उष्णता दिली असता अथवा त्यामध्ये उष्णता निर्माण झाली असता तो पदार्थ गरम होतो. तसेच एखाद्या पदार्थातून उष्णता काढून घेतली असता तो पदार्थ थंड होतो. पदार्थाच्या या गरम आणि थंडपणाच्या अवस्थेला तापमान म्हणतात. याचे एकक सेल्सिअस अथवा सेंटीग्रेड असून यासाठी डिग्री C हे अक्षर वापरतात. कॅलरी. 1 ग्रॅम वस्तुमान असलेल्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअस इतके वाढविण्यासाठी जेवढी उष्णता लागते त्यास 1 कॅलरी म्हणतात. 1 कॅलरी बरोबर m×T. यामध्ये m बरोबर वस्तुमान ग्रॅममध्ये, T बरोबर तापमानातील फरक अंश सेल्सिअसमध्ये. किलो कॅलरी. 1 किलोग्रॅम वस्तुमान असलेल्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअस इतके वाढविण्यासाठी जेवढी उष्णता लागते त्यास 1 किलो कॅलरी म्हणतात. 1 किलो कॅलरी बरोबर m×T भागिले 1000. यामध्ये m बरोबर वस्तुमान ग्रॅममध्ये, T बरोबर तापमानातील फरक अंश सेल्सिअसमध्ये. उत्कलन बिंदू, बॉइलिंग पॉइंट. ज्या तापमानाला द्रव पदार्थ उकळू लागतो त्या बिंदूला त्या पदार्थाचा उत्कलन बिंदू म्हणतात. पाण्याचा उत्कलन बिंदू 100 अंश सेल्सिअस असतो. वायरमध्ये निर्माण होणारी उष्णता, हीट प्रोड्यूस्ड इन द वायर. वायरमधून करंट वाहू लागताच त्यामध्ये काही प्रमाणात उष्णता निर्माण होते. याचे कारण वायरमधून करंट वाहत असताना कंडक्टरच्या रेझिस्टन्समुळे काही प्रमाणात ऊर्जा खर्च होते. या ऊर्जेचे रूपांतर उष्णतेमध्ये होते. विजेच्या साहाय्याने उष्णता निर्माण करण्याच्या पद्धती, मेथड्स ऑफ प्रोड्युसिंग हीट फ्रॉम इलेक्ट्रिसिटी. डायरेक्ट रेझिस्टन्स हीटिंग. एखाद्या घटकामधून करंट वाहू लागताच त्यामध्ये उष्णता निर्माण होण्याच्या पद्धतीला डायरेक्ट रेझिस्टन्स हीटिंग पद्धत म्हणतात. या तत्वावर रेझिस्टन्स बिल्डिंग इलेक्ट्रोड, बॉयलर कार्य करतात. इनडायरेक्ट रेझिस्टन्स हीटिंग. मध्यम रेझिस्टन्स असलेल्या वायरमधून करंट वाहू लागताच तिच्यामध्ये उष्णता निर्माण होते.
ही उष्णता हीटरभोवती असलेल्या बॉडीला उत्सर्जन किंवा अभिसरण पद्धतीने मिळते. या तत्वावर इमर्शन हीटर्स, रेझिस्टन्स ओव्हन्स, डोमेस्टिक आणि कमर्शियल कुकिंग्स कार्य करतात. डायरेक्ट इंडक्शन हीटिंग. या पद्धतीमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वानुसार बॉडी गरम केली जाते. इंडक्शन करंट बॉडीच्या रेझिस्टन्समधून वाहू लागताच तिचे तापमान वाढते. या तत्वाचा उपयोग इंडक्शन फर्नेसमध्ये करतात. इनडायरेक्ट इंडक्शन हीटिंग. या पद्धतीमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक ॲक्शनमुळे यंत्राच्या बॉडीमध्ये एडी करंट निर्माण होतो. एडी करंट बॉडीमधून वाहू लागताच तिच्यामध्ये उष्णता निर्माण होते. याचा उपयोग एडी करंट फर्नेसमध्ये करतात. डायइलेक्ट्रिक हीटिंग. या पद्धतीमध्ये डायइलेक्ट्रिक पदार्थातून करंट वाहू लागल्याने उष्णता निर्माण होते. आर्क हीटिंग. या पद्धतीमध्ये दोन इलेक्ट्रोड्समधून करंट वाहताना ते एकमेकांना भिडवून लगेच एकमेकांपासून थोडेसे अलग केले असता आर्क निर्माण होते. या तत्वाचा उपयोग आर्क वेल्डिंगमध्ये करतात. इन्फ्रारेड हीटिंग. या पद्धतीमध्ये इन्फ्रारेड लॅम्पचा उपयोग केलेला असतो. इन्फ्रारेड लॅम्पमधून करंट वाहू लागताच इन्फ्रारेड किरणांचे इलेक्ट्रोमॅग्नेट रेडिएशनमध्ये रूपांतर होऊन ती किरणे पदार्थावर पडून पदार्थ गरम होतात. मोटारी बनविण्याच्या कारखान्यामध्ये रंग सुकविण्यासाठी या तत्वाचा उपयोग करतात. जूलचा नियम. कंडक्टरमधून करंट वाहताना त्यामध्ये निर्माण होणारी उष्णता ही त्या कंडक्टरमधून वाहणाऱ्या करंटच्या वर्गाच्या, रेझिस्टन्स आणि करंट यांच्या वहनाच्या वेळेच्या समप्रमाणात असते. H बरोबर I वर्ग गुणुले R गुणुले T. यामध्ये H बरोबर निर्माण होणारी उष्णता कॅलरीमध्ये, I बरोबर करंट ॲम्पियरमध्ये, R बरोबर रेझिस्टन्स ओहममध्ये, T बरोबर वेळ सेकंदामध्ये. उष्णतेचे यांत्रिक सममूल्यांकन. मेकॅनिकल इक्विव्हॅलेंट ऑफ हीट. एक एकक उष्णता निर्माण करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कार्यास उष्णतेचे यांत्रिक सममूल्यांकन म्हणतात. यासाठी J हे अक्षर वापरतात. उष्णता कॅलरीमध्ये मोजतात. 1 कॅलरी उष्णता निर्माण होण्यासाठी 4.187 जूल्स एवढे कार्य करावे लागते. उदाहरणामध्ये 4.187 च्या ऐवजी 4.2 ही संख्या घेतात. H बरोबर I²RT अपॉन 4.2 किंवा H बरोबर WT अपॉन 4.2 किंवा H बरोबर V गुणुले I गुणुले T अपॉन 4.2 किंवा H बरोबर V²T अपॉन R गुणुले 4.2. उदाहरणार्थ, एका इलेक्ट्रिक केटलच्या साहाय्याने 3 किलोग्रॅम वजनाचे पाणी 20 अंश सेल्सिअसपासून 100 अंश सेल्सिअसपर्यंत 20 मिनिटात तापवायचे आहे. इलेक्ट्रिक केटलची इफिशियन्सी 80% आहे. सदर केटल 230 व्होल्ट सप्लायला जोडावयाची असल्यास तिच्या हीटिंग एलिमेंटचा रेझिस्टन्स शोधा. दिलेल्या बाबी M बरोबर 3 kg, T अंश सेल्सिअस बरोबर 100 अंश सेल्सिअस मायनस 20 अंश सेल्सिअस बरोबर 80 अंश सेल्सिअस, इफिशियन्सी बरोबर 80% बरोबर 0.8, V बरोबर 230 व्होल्ट, T सेकंद बरोबर 20 गुणुले 60 सेकंद. काढावयाची बाब R. प्रथम केटलमध्ये निर्माण झालेली उष्णता काढू. H बरोबर M गुणुले T बरोबर 3 गुणुले 1 इन ब्रॅकेट 100 वजा 20 बरोबर 240 किलो कॅलरी. आता हीटिंग एलिमेंटचा रेझिस्टन्स शोधू. R बरोबर इफिशियन्सी इंटू V² इंटू T सेकंडमध्ये अपॉन 4.2 गुणुले M गुणुले T अंश सेल्सिअस बरोबर 0.8 गुणुले 230 गुणुले 230 गुणुले 20 गुणुले 60 भागिले 4.2 गुणुले 3 गुणुले 1000 गुणुले 80 बरोबर 50 78 4000 भागिले 100 8000 बरोबर 50.38 ओहम. औष्णिक कार्यक्षमता थर्मल इफिशियन्सी.
प्रत्येक कामास उपयोगी पडणारी उष्णता आणि निर्माण होणारी उष्णता यांच्या गुणोत्तरास औष्णिक कार्यक्षमता म्हणतात. त्याचप्रमाणे निर्माण झालेली उष्णता आणि उपयोगी पडणारी उष्णता यामधील फरकास उष्णताजन्य लॉसेस उर्फ हीट लॉसेस म्हणतात. निर्माण होणारी उष्णता बरोबर उपयुक्त उष्णता अधिक हीट लॉसेस. इफिशियन्सी बरोबर युजफुल हीट अपॉन टोटल हीट बरोबर m × s × टेम्परेचर ऑन सेल्सिअस × 4.2 अपॉन I² RT × 100. यामध्ये m बरोबर पदार्थाचे वजन ग्रॅममध्ये, s बरोबर विशिष्ट उष्णता, T अंश सेल्सिअस बरोबर तापमान सेंटीग्रेडमध्ये, I बरोबर करंट ॲम्पियरमध्ये, R बरोबर रेझिस्टन्स ओहममध्ये, T बरोबर वेळ सेकंदामध्ये. उदाहरण: एका हीटरमध्ये 20 अंश सेल्सिअस तापमान असलेले 1.6 लिटर पाणी आहे. पाणी उत्कलन बिंदूपर्यंत तापविण्यास 12 मिनिटांचा वेळ लागतो. हीट रेडिएशनमध्ये 10,000 कॅलरी उष्णता वाया जात असेल आणि हीटर 220 व्होल्ट सप्लायवर जोडलेला असेल तर हीटरने वापरलेली पॉवर किती असेल? दिलेल्या बाबी m बरोबर 1.6 × 1000 ग्रॅम, T अंश सेल्सिअस बरोबर 100 - 20 बरोबर 80 अंश सेल्सिअस, S बरोबर 1, T बरोबर 12 × 60 सेकंद, E बरोबर 220 व्होल्ट. काढावयाची बाब P बरोबर किती? उपयुक्त उष्णता बरोबर m × s × T बरोबर 1.6 × 1000 × 1 × 80 बरोबर 1600 × 80 बरोबर 1,28,000 कॅलरी. निर्माण होणारी उष्णता बरोबर उपयुक्त उष्णता अधिक वाया जाणारी उष्णता बरोबर 1,28,000 + 10,000 बरोबर 1,38,000 कॅलरी. तसेच निर्माण होणारी उष्णता H बरोबर वॅटेज × सेकंद अपॉन 4.2 म्हणजेच 1,38,000 बरोबर W × 12 × 60 अपॉन 4.2. W बरोबर 1,38,000 × 4.2 भागिले 12 × 60 बरोबर 805 वॅट. उष्णता स्थलांतराच्या पद्धती. मेथड्स ऑफ हीट ट्रान्सफर. उच्च तापमानाच्या पातळीकडून कमी तापमानाच्या पातळीकडे उष्णता वाहत असते. उष्णता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याच्या प्रक्रियेला उष्णतेचे स्थलांतर म्हणतात. हे पुढील 3 पद्धतीने होत असते. वहन कंडक्शन. कोणताही पदार्थ हा असंख्य कणांच्या समुच्चयाने बनलेला असतो. पदार्थाच्या एका भागाला उष्णता दिल्यास त्यातील कणांचे प्रत्यक्ष स्थलांतर न होता उष्णता एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे वाहण्याच्या प्रक्रियेला वहन म्हणतात. पदार्थाचे एक टोक उष्णतेच्या सानिध्यात ठेवल्यास हे टोक उष्ण होऊन तेथील कण तापून आपली उष्णता शेजारील कणांना देतात. हीच क्रिया संपूर्ण पदार्थ तापेपर्यंत सुरू असते. बहुतेक सर्व घन पदार्थ याच क्रियेने तापतात. अभिसरण कन्व्हेक्शन. पदार्थातील कणांचे प्रत्यक्ष स्थलांतर होऊन उष्णता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याच्या प्रक्रियेला अभिसरण म्हणतात. उष्णतेच्या सानिध्यातील भांड्याच्या तळाशी असलेले पाण्याचे कण तापतात आणि हलके होऊन वर पाण्याच्या पृष्ठभागाकडे जातात. वरचे जड कण खाली येतात आणि तापून हलके झाल्यावर पुन्हा वर जातात. हीच क्रिया संपूर्ण पाणी तापेपर्यंत सुरू असते. बहुतेक सर्व द्रव पदार्थ या क्रियेने तापतात. किरणोत्सर्जन रेडिएशन. या क्रियेने उष्णतेचे स्थलांतर होण्यासाठी कोणत्याही माध्यमाची आवश्यकता नसते. उष्ण पदार्थापासून उत्सर्जित झालेली उष्णता ही किरणांच्या स्वरूपात असून ती थंड पदार्थापर्यंत पोहोचल्याने ते पदार्थ तापतात. शेकोटीपासून किंवा सूर्यापासून मिळणारी उष्णता याच क्रियेने मिळते. उष्णता परिणामाचा व्यावहारिक उपयोग. ॲप्लिकेशन ऑफ हीटिंग इफेक्ट. विजेवर चालणारी हीटिंग अप्लायसेस, आर्क वेल्डिंग, सर्किटमधील फ्यूजेस, स्पॉट वेल्डिंग, सॉल्डरिंग आयर्न, ओव्हरलोड रिले. रासायनिक परिणाम केमिकल इफेक्ट.
ॲसिड अथवा अल्कली यांच्या द्रावणातून करंट पाठविला असता त्या द्रावणाच्या मूळ घटकांचे पृथक्करण होणे याला विजेचा रासायनिक परिणाम म्हणतात. रासायनिक पृथक्करणाविषयी थोर शास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे निरनिराळे प्रयोग करताना वेगवेगळ्या द्रावणाचा आणि त्या द्रावणामध्ये अंशतः बुडवून ठेवलेल्या वेगवेगळ्या धातूंच्या इलेक्ट्रोडमधून DC करंट निरनिराळ्या अवधीसाठी पाठवून पाहिला. त्याने असे अनुमान काढले की या क्रियेत काही पदार्थापासून धातूचे कण मुक्त होऊन ते इलेक्ट्रोलाइटच्या माध्यमातून दुसऱ्या पदार्थावर जाऊन जमा होतात. इलेक्ट्रोलाइट असे सोल्युशन, द्रावण अथवा पेस्ट, लगदा की जो करंट वाहून नेण्यास समर्थ असतो, ज्यातून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स अलग होऊ शकतात, अशा सोल्युशन पेस्टला इलेक्ट्रोलाइट म्हणतात. उदाहरणार्थ सौम्य सल्फ्युरिक ॲसिड H2SO4. इलेक्ट्रोलिसिस इलेक्ट्रोलाइटमधून DC करंट वाहत असताना इलेक्ट्रोलाइटमधील मूळ घटक अलग होण्याच्या क्रियेला इलेक्ट्रोलिसिस म्हणतात. उदाहरणार्थ कॉपर सल्फेटच्या द्रावणातून इलेक्ट्रिक करंट पाठविला असता कॉपर Cu आणि SO4 अलग होतात. इलेक्ट्रोलिसिसचे उपयोग. यूज ऑफ इलेक्ट्रोलिसिस. कच्चे धातू वेगळे करून शुद्ध करणे, इलेक्ट्रोप्लेटिंग, इलेक्ट्रोटायपिंग, इलेक्ट्रोफॉर्मिंग. कच्चे धातू वेगळे करून शुद्ध करणे, एक्स्ट्रॅक्शन अँड प्युरिफिकेशन ऑफ मेटल्स. यालाच इलेक्ट्रोलिटिक रिफायनिंग ऑफ मेटल म्हणतात. या पद्धतीने कच्च्या किंवा अशुद्ध धातूपासून शुद्ध धातू वेगळा करता येतो. अशुद्ध पदार्थ ॲनोड म्हणून वापरतात. रसायनामध्ये अशुद्ध धातू विरघळून कॅथोडवर शुद्ध धातू जमा होतो. इलेक्ट्रोप्लेटिंग. या पद्धतीमध्ये डायरेक्ट करंटच्या साहाय्याने वस्तूवर धातूचा मुलामा देता येतो. ज्या वस्तूवर इलेक्ट्रोप्लेटिंग करावयाचे आहे तिचा पृष्ठभाग घासून डाग व गंज विरहित करून घेतात. नंतर त्यावरील तेलकटपणा घालविण्यासाठी ती वस्तू कॉस्टिक पोटॅश किंवा तत्सम अल्कलीच्या उकळत्या द्रवात बुडवून नंतर ती स्वच्छ पाण्यात धुवून फडक्याने पुसून कोरडी करून घेतात. इलेक्ट्रोप्लेटिंग करावयाची वस्तू निगेटिव्ह वायरला जोडून रासायनिक द्रवात सोडतात. ज्या वस्तूचे विलेपन करावयाचे आहे त्या वस्तूला पॉझिटिव्ह वायर जोडून त्याच द्रवात सोडतात. करंटचे वहन सुरू होताच ॲनोडकडील धातूचे कण मुक्त होऊन रसायनातून कॅथोडवरील वस्तूच्या पृष्ठभागावर येऊन जमा होतात. निकेल आणि धातूच्या विलेपनामुळे वस्तूचा पृष्ठभाग गंज प्रतिबंधक होतो. सोने, चांदी, तांबे, निकेल आणि क्रोमियम वापरून केलेल्या विलेपनामुळे पदार्थाच्या पृष्ठभागाची चकाकी वाढून त्याच्या सौंदर्यात भर पडते. इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी. ज्या वस्तूवर मुलामा द्यावयाचा आहे ती वस्तू कॅथोडला जोडतात. ज्या धातूचा मुलामा घ्यावयाचा आहे तो ॲनोडला जोडतात. ज्या वस्तूवर मुलामा द्यावयाचा आहे ती वस्तू गंज विरहित, गुळगुळीत आणि कोरडी करतात. विलेपनासाठी त्याला पूरक योग्य रसायन वापरतात. या क्रियेकरिता DC सप्लाय वापरतात. मुलामासाठी वापरण्याच्या करंटचे प्रमाण आणि वेळ निश्चित करतात. इलेक्ट्रोप्लेटिंगला नेहमी कमी दाबाचा परंतु उच्च करंट लागतो. साधारणपणे 1 व्होल्ट ते 24 व्होल्ट आणि 20 अँपिअर ते 100 अँपिअर एवढा करंट लागतो. DC विद्युत पुरवठ्यासाठी DC करंट जनरेटरचा उपयोग करतात. हा जनरेटर कमी दाबाखाली उच्च करंट देत असल्यामुळे याच्या कम्युटेटरचा आकार मोठा असतो. हा जनरेटर चालविण्यासाठी DC मोटर किंवा AC मोटरचा प्राइम मूव्हर म्हणून उपयोग करतात. यापासून मिळणाऱ्या करंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी करंट नियंत्रकाचा करंट रेग्युलेटर म्हणून उपयोग करतात. इलेक्ट्रोटायपिंग. या पद्धतीमध्ये टाईप अक्षरे जुळविल्यानंतर त्याचा मेणात ठसा घेऊन त्यावर ग्राफाईटची बुकटी टाकून तो विद्युत प्रवाही बनवितात. या ब्लॉकवर लोखंडाचा कीस टाकून तो मोरचुदाच्या पाण्यात बुडवितात. त्यामुळे रासायनिक क्रिया होऊन ब्लॉकवर पातळ थर चढून त्याच्यात विद्युत वाहक क्षमता येते. या प्रकारे स्थिर विद्युत प्रवाहाच्या साहाय्याने ब्लॉकवर तांब्याच्या पुरेशा जाडीचा थर चढवितात. आता जो पत्रा तयार होतो त्याच्या मागील बाजूने असणाऱ्या पोकळीत शिशाचा रस ओतून तांब्याच्या पत्र्यास बळकटी आणतात.
या पत्र्याच्या साहाय्याने नंतर छपाई करतात. इलेक्ट्रोफॉर्मिंग या पद्धतीमध्ये प्रथम साचा बनवून त्यावर मुलामा करून वस्तू बनविली जाते. यामध्ये प्रथम मेणाचा साचा तयार करून घेतात. त्यानंतर त्याच्या पृष्ठभागावर ग्राफाईटच्या पावडरचे थर देतात. नंतर तो साचा कॅथोडला जोडून द्रवात सोडतात. अपेक्षित थर बसल्यानंतर तो विद्युत पुरवठ्यापासून दूर करून मेणाचा भाग वितळवून काढतात. या प्रकारे ग्रामोफोनची मास्टर रेकॉर्ड आणि नाणी मेडल एनग्रेव्हिंग करतात. इलेक्ट्रोड्स इलेक्ट्रोलाइटमधून इलेक्ट्रॉनिक करंट वाहण्यासाठी त्यामध्ये बुडवून ठेवलेल्या धातूच्या पट्ट्यांना इलेक्ट्रोड्स म्हणतात. एका इलेक्ट्रोडकडून इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रोलाइटमध्ये सोडले जातात आणि दुसऱ्या इलेक्ट्रोडकडून स्वीकारले जातात. ॲनोड इलेक्ट्रोलाइटमध्ये बुडविलेल्या ज्या इलेक्ट्रोडकडे इलेक्ट्रॉन्स आकर्षिले जातात किंवा ज्यामधून करंट सोल्युशनमध्ये प्रवेश करतो त्यास ॲनोड म्हणतात. कॅथोड ज्या इलेक्ट्रोडमधून इलेक्ट्रॉन्स मुक्त होतात किंवा ज्यामधून करंट बाहेर पडतो त्या इलेक्ट्रोडला कॅथोड म्हणतात. आयन्स इलेक्ट्रोलाइटमधून करंट पाठविला असता त्यामधील मॉलिक्यूलचे 2 भागात विभाजन होते, त्यांना आयन्स म्हणतात. पॉझिटिव्हली चार्ज आयन्स कॅथोडकडे आणि निगेटिव्हली चार्ज आयन्स ॲनोडकडे खेचले जातात. इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रोलाइटमधून 1 अँपिअर इतका करंट 1 सेकंद वाहिल्यामुळे मुक्त होणाऱ्या मोलाच्या वस्तुमानास इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलेंट म्हणतात. यासाठी झेड हे अक्षर वापरतात आणि ते ग्रॅम पर कुलोम्ब किंवा मिलीग्रॅम पर कुलोम्बमध्ये लिहितात. म्हणजेच M बरोबर झेड गुणुले I गुणुले टी किंवा झेड बरोबर M/I गुणुले टी किंवा I बरोबर M/Z इंटू टी. यामध्ये M बरोबर वस्तुमान ग्रॅममध्ये, I बरोबर करंट अँपिअरमध्ये, टी बरोबर टाईम सेकंदामध्ये, झेड बरोबर सममूल्य भार केमिकल इक्विव्हॅलेंट. रासायनिक सममूल्यांकन केमिकल इक्विव्हॅलेंट रासायनिक क्रियेत भाग घेत असताना 1 ग्रॅम हायड्रोजन संयुक्त होण्यासाठी अथवा 1 ग्रॅम हायड्रोजनची जागा घेण्यासाठी लागणाऱ्या मोलाच्या वस्तुमानास रासायनिक सममूल्यांक म्हणतात. त्यासाठी Ce हे अक्षर वापरतात. रासायनिक सममूल्यांक बरोबर अणुभार भागिले संयोजन क्षमता म्हणजेच व्हॅलन्सी. उदाहरणार्थ, एका चमच्यावर 7.5 मिनिटामध्ये 0.5 ग्रॅम चांदीचे विद्युत विलेपन करावयाचे आहे. जर चांदीचा रासायनिक सममूल्यांक 0.001118 ग्रॅम पर कुलोम्ब असेल तर करंट काढा. दिलेल्या बाबी M बरोबर 0.5 ग्रॅम, Z बरोबर 0.001118 ग्रॅम, टी बरोबर 7.5 गुणुले 60 बरोबर 450 सेकंद काढावयाची बाब I बरोबर M/Z इंटू टी बरोबर 0.5 भागिले 0.001118 इंटू 450 बरोबर 0.9938 अँपिअर. फॅरेडेचे विद्युत पृथक्करणाचे नियम फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. विद्युत पृथक्करण क्रियेत मुक्त होत असलेल्या मोलाचे वस्तुमान द्रावातून वाहणाऱ्या करंटवर आणि करंट वाहण्याच्या वेळेवर अवलंबून असते. 2. निरनिराळ्या द्रावातून एकाच सामर्थ्याचा करंट तेवढाच वेळ सोडल्यास त्यातून मुक्त होणाऱ्या मोलाची वस्तुमाने त्याच्या रासायनिक सममूल्यांच्या प्रमाणात बदलतात. चुंबकीय परिणाम मॅग्नेटिक इफेक्ट. कंडक्टरमधून करंट वाहत असताना त्याच्या भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. या परिणामाला विद्युत चुंबकीय परिणाम म्हणतात. या पद्धतीमध्ये निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्रांची ताकद ही त्या कंडक्टरमधून वाहणाऱ्या करंटच्या समप्रमाणात असते. इलेक्ट्रिक मोटर्स, ट्रान्सफॉर्मर्स, जनरेटर्स आणि इलेक्ट्रिकल बेल्स इत्यादीमध्ये या तत्त्वांचा उपयोग करतात. मौले त्यांचे केमिकल इक्विव्हॅलेंट आणि केमिकल इक्विव्हॅलेंटचा तक्ता पुढे दिला आहे. शारीरिक परिणाम फिजिकल इफेक्ट. शरीरामधून करंट वाहत असताना शरीरावर होणाऱ्या परिणामाला विजेचा शारीरिक परिणाम म्हणतात.
विद्युत शॉक आणि त्याचा परिणाम. इलेक्ट्रिक शॉक अँड इट्स इफेक्ट. जनरेटर्स, ट्रान्सफॉर्मर्स आणि डिस्ट्रीब्युशन लाईनमध्ये वापरलेल्या ट्रान्सफॉर्मर वाइंडिंगच्या स्टार पॉईंटपासून निघालेली न्यूट्रल वायर अर्थ केलेली असल्यामुळे जमीन न्यूट्रल वायरचे कार्य करते. जमिनीवर उभे राहून शरीराच्या कोणत्याही भागाचा लाईव्ह भागाशी संबंध आला असता विद्युत प्रवाहाचा मार्ग शरीरामार्गे पूर्ण होतो आणि त्यामुळे मज्जातंतूवर परिणाम होऊन भीतीदायक जाणीव होते. तिला विद्युत धक्का म्हणतात. प्रसंगी काही क्षणापुरती विचारशक्ती मंदावते आणि व्यक्ती ज्या स्थितीत होती त्याच स्थितीत राहते. मानवी शरीराचा रेझिस्टन्स साधारणतः 1000 ओहमपासून 50,000 ओहमच्या दरम्यान असतो. विद्युत शॉकच्या तीव्रतेचे परिणाम. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक शॉक डेन्सिटी. विद्युत शॉकची तीव्रता पुढील बाबींवर अवलंबून असते. विद्युत व्होल्टेज, हवामान, त्वचेचा प्रकार, दोन बिंदूंमधील अंतर, शरीरातून करंट वाहण्याचे प्रमाण आणि काळ, शरीराचा भाग. व्होल्टेजच्या प्रमाणात वाढ होत असताना शरीरामधून वाहणाऱ्या करंटचे प्रमाण वाढून जबरदस्त शॉक बसतो. हवामान कोरडे असल्यास कमी प्रमाणात शॉक बसतो, तर ओलसर हवामानात जास्त प्रमाणात शॉक बसतो. कातडी सुकी असल्यास शॉक कमी प्रमाणात तर घामट असल्यास जास्त प्रमाणात बसतो. ओलसर कातडी, जखम, कापलेली जागा असल्यास रेझिस्टन्स कमी होऊन शॉक जोरात बसतो. साधारणपणे 1 मिलीअँपिअर ते 4 मिलीअँपिअर एवढ्या करंटमुळे झिंझिण्या येतात. 5 मिलीअँपिअर ते 24 मिलीअँपिअर करंट धोकादायक असतो. 25 मिलीअँपिअरपेक्षा जास्त करंट शरीरातून वाहने प्राणघातक असते, तर 100 मिलीअँपिअरपेक्षा जास्त करंट निश्चितपणे प्राणघातक आणि धोकादायक असते. प्रकाशजनक परिणाम. लाइटनिंग इफेक्ट. ज्यावेळी फिलामेंटमधून करंट वाहतो त्यावेळी त्यामध्ये उष्णता निर्माण होऊन प्रकाश किरणांचे उत्सर्जन होते. यालाच प्रकाशजनक परिणाम म्हणतात. या तत्त्वावर इनकॅन्डिसेंट लॅम्प्स कार्य करतात. आयोनायझेशन परिणाम. आयोनायझेशन इफेक्ट. निर्वात केलेल्या ट्यूबमध्ये विशिष्ट प्रकारचा गॅस भरून त्यामध्ये समोरासमोर 2 इलेक्ट्रोड्स ठेवून त्यांना उच्च व्होल्टेज दिल्यास त्यामधून आयन सुटे होतात आणि ते एका इलेक्ट्रोडकडून दुसऱ्या इलेक्ट्रोडकडे धाव घेतात. त्यामुळे प्रकाशाची निर्मिती होते. उपयोग. फ्लोरोसेंट ट्यूब, लो आणि हाय प्रेशर मर्क्युरी व्हेपर लॅम्प, लो आणि हाय प्रेशर सोडियम व्हेपर लॅम्प, निऑन ट्यूब, मेटल हेलाइड लॅम्प, झेनॉन लॅम्पमध्ये वापरतात. एक्स-रे परिणाम. एक्स-रे इफेक्ट. कॅथोड रे ट्यूबमधून इलेक्ट्रिक करंट पाठविला असता त्यामधून एक्स-रे किरणांचे उत्सर्जन होते. या किरणांच्या साहाय्याने शरीराच्या अंतर्गत भागातील हाडांचे फोटो काढतात. तसेच अल्ट्राव्हायोलेट किरणे, लेझर किरणे, इन्फ्रारेड किरणे यांच्या साहाय्याने शरीरावर वैद्यकीय उपचार करता येतात. यांत्रिक परिणाम. मेकॅनिकल इफेक्ट. ज्यावेळी कंडक्टरमधून इलेक्ट्रिक करंट वाहू लागतो त्यावेळी त्याभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होऊन यांत्रिक प्रेरणा निर्माण होते. यालाच यांत्रिक परिणाम म्हणतात. उदाहरणार्थ इलेक्ट्रिकल मोटर्स. EMF आणि पोटेन्शियल डिफरन्सची संकल्पना. कन्सेप्ट ऑफ EMF अँड पोटेन्शियल डिफरन्स. EMF आणि पोटेन्शियल डिफरन्स यामध्ये निश्चितच फरक आहे. विद्युत पुरवठा करणाऱ्या उपकरणांच्या टर्मिनलवर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मिळणारे व्होल्टेज म्हणजे EMF. सर्किटमध्ये जोडलेल्या 2 रेझिस्टन्सच्या 2 टर्मिनलवर मिळणारे व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. आकृतीमध्ये EMF आणि पोटेन्शियल डिफरन्सची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह संकल्पना दाखवलेली आहे. बॅटरीच्या टर्मिनलमध्ये मिळणारे सप्लाय व्होल्टेज समजा 12 व्होल्ट आहे, मात्र AB आणि BC या टर्मिनलमध्ये मिळणारे व्होल्टेज समजा अनुक्रमे 8 व्होल्ट आणि 4 व्होल्ट असेल. म्हणजे 8 व्होल्ट 4 व्होल्ट हे पोटेन्शियल डिफरन्स असून या दोघांची बेरीज म्हणजे 8 + 4 = 12 व्होल्ट हा EMF होय. थोडक्यात म्हणजे विद्युत ऊर्जेची पातळी निर्माण करण्यास कारणीभूत असणाऱ्या शक्तीला EMF म्हणतात. यामुळे पोटेन्शियल डिफरन्स कायम ठेवला जातो. विद्युत पातळी निर्माण करण्यास कारणीभूत ठरणारी शक्ती म्हणजे EMF आणि इलेक्ट्रिक करंट वाहण्यास कारणीभूत ठरणारी बाब म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. स्वाध्याय. वीज म्हणजे काय?
पदार्थातील अणूमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक स्वरूपात असणाऱ्या अदृश्य ऊर्जेला वीज म्हणतात. इलेक्ट्रॉन्सचे वहन होण्यासाठी लागणाऱ्या फोर्सचे नाव काय आहे? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. रेझिस्टन्सची व्याख्या द्या. सर्किटमधून वाहणाऱ्या करंटला होणाऱ्या अडथळ्यास रेझिस्टन्स म्हणतात. इलेक्ट्रिक करंटचे 2 प्रकार कोणते? AC आणि DC. इलेक्ट्रिक लॅम्प कोणत्या तत्वावर कार्य करतो? विजेच्या उष्णतेच्या तत्वावर. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सची व्याख्या लिहा. कंडक्टरच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ऊर्जेचे अथवा इलेक्ट्रॉन्सचे वहन होण्यासाठी लागणाऱ्या दाबाला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणतात. इलेक्ट्रिक करंटची व्याख्या लिहा. कंडक्टरला सप्लाय देताच त्यामधून वाहणाऱ्या ऊर्जेला करंट म्हणतात. रिकाम्या जागा. प्रोटॉन्सपेक्षा इलेक्ट्रॉन्स 1850 पटीने डॅश डॅश असतो. प्रोटॉन्सपेक्षा इलेक्ट्रॉन 1850 पट हलका असतो. ओपन सर्किटचा रेझिस्टन्स डॅश डॅश असतो. ओपन सर्किटचा रेझिस्टन्स उच्च असतो. करंटचे एकक डॅश डॅश आहे. करंटचे एकक ॲम्पियर आहे. डॅश डॅशचा उपयोग करंट मोजण्यासाठी करतात. ॲम्मीटरचा उपयोग करंट मोजण्यासाठी करतात. उष्णता मोजण्याचे एकक डॅश डॅश आहे. उष्णता मोजण्याचे एकक किलो कॅलरी आहे. पोटेन्शियल डिफरन्स मोजण्याचे एकक डॅश डॅश आहे. पोटेन्शियल डिफरन्स मोजण्याचे एकक व्होल्ट आहे. चूक. बरोबर. रेझिस्टन्सचे एकक व्होल्ट आहे. चूक. कंडक्टन्सचे युनिट मो आहे. बरोबर. ॲम्मीटर लोडच्या पॅरललमध्ये जोडतात. चूक. विद्युत दाब व्होल्ट मीटरने मोजतात. बरोबर. 1 किलो कॅलरीज बरोबर 41.87 जूल्स. चूक. रेझिस्टन्स मोजण्याचे एकक ओहम आहे. करंट मोजण्याचे एकक ॲम्पियर आहे. खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे? ॲम्मीटर पॅरललमध्ये जोडतात आणि बरोबर वाक्य. ॲम्मीटर सिरीजमध्ये जोडतात. व्होल्टमीटर पॅरललमध्ये जोडतात. ॲम्मीटर सिरीजमध्ये आणि व्होल्टमीटर पॅरललमध्ये जोडतात. करंट वहनास कमीत कमी डॅश डॅश बाब आवश्यक असते. करंट वहनास कमीत कमी व्होल्टेज, स्विच आणि रेझिस्टर बाब आवश्यक असते. हीटिंग एलिमेंटच्या संपर्कात कुकिंग रेंजवर एक तवा ठेवलेला आहे. यामध्ये उष्णतेचे कोणत्या पद्धतीने वहन होते? कंडक्शन, वहन. लोड नेहमी सप्लायच्या समांतर जोडत असल्यास लोडवर मिळणाऱ्या व्होल्टेजला काय म्हणतात? टर्मिनल व्होल्टेज. जोड्या जुळवा. इलेक्ट्रिकल संज्ञा आणि त्यांचे एकक यांच्या जोड्या जुळवा. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स व्होल्ट, रेझिस्टन्स ओहम, कंडक्टन्स मो, इलेक्ट्रिक करंट ॲम्पियर. संज्ञा आणि त्यांची चिन्हे यांच्या जोड्या जुळवा. ओहम, ओहमचं चिन्ह, कंडक्टन्स मोचं चिन्ह, ॲम्पियर ए, व्होल्टेज व्ही.